प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. हा आता रिलॅक्स रिलॅक्स. रिलॅक्स. ब्रह्मे सरांना कळलं. काय काय म्हणजे आपलं कळलं. काय 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 आपलं. असं का वागतोस बाव चढल्यासारखं. नाही ते माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. वेगळी वेगळी कामं. ब्रह्मे सरांना कळलं. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स म्हणजे हे त्यांनी पुढे कॉंग्रॅट्स केलं की नाही. ऑफकोर्स म्हणाले आणि इतक्या प्रेमाने म्हणाले. मला इतकं बरं वाटलं ना ओम. म्हणून मी तुला सारखा फोन करत होते तर तुझा फोन आपला सायलेंट वर. आय एम सॉरी. आपण कॉफी प्यायला जाऊया. मला काम आहेत कोर्टात. गुड. गुड नाही गुड म्हणजे कामं आहेत ना. कामं असणं छान असतं म्हणून गुड. चल मी तुला सोडायला येते. का वागतोयस असं माझ्याशी. असं म्हणजे तू कटवतोयस का मला. मी खटवतोय. काय बोलतेस तू हे. मी असं कसं वागेन. मला तर असं वाटतंय की तूच विचित्र वागतेस माझ्याशी. मी तुला म्हणतोय कॉफी प्यायला चल आणि तू त्या पॉझिटिव्ह बायकोसारखं वागतेस. संशय घेणारी असते ना. शी. एक मिनिट तू माझ्यावर ढकलू नकोस आता सगळं. तू मग आसपासून असं बघतोय जसं काही तुला मी नकोच होते इथे आलेली. तू काहीतरीच काय बोलतेस. तू भांडतोस आता माझ्याशी इथे. हा मग भांडल्यावर तू ऑफिस सोडून जाणार आहेस का. नाही. नाही का. मग काय इच्छा आहे आता तुझी. असं काय. मी पहिल्यांदा आली तुझ्या ऑफिसला. मला दाखव ना सगळं ऑफिस कसं आहे. तू कुठं बसतोस. पुस्तकं कुठे ठेवतोस. कॉफी कॉफी काय. ओके. मी तुला जे दाखवीन तेच बघायचं. हा प्रोफेशनल इथिक्स यू नो. हो ये ह्या बाजूला एक एक भाग बघा. ये इकडे. हा बरं झालं शोभना तू आलीस. तू अशी का आलीस. हा ते अशीच म्हणजे काय झालं. नारायणनी टाचणीची डबी सांडली. ते सगळं विखुरलं होतं आणि झाडूवाली गेलीये तर मी म्हटलं की मी पर्सनली सगळ्या टाचण्या गोळा करते. आय मीन जातीने लक्ष घालून सगळं सॉर्ट आउट करते. कारण की पिना नाही तर पिना टोचतील ना आपल्यालाच. हा टोचतील ना आपल्याला पिना. हो हो. काय काय झालं. नाही नाही टाचण्या तिथे नाही ना पडल्या बघत होते. बोला सर. बस बस तू. नाही नाही मी ठीक आहे. मी ठीक आहे इथे. काचा फार प्रॉब्लेमॅटिक होऊन बसतात ना कधी कधी. म्हणजे पिनांच्या ऐवजी काच फुटली असती तर. हो काय काय झालंय. बोला ना सर. बोलवलत ना मला.
मी तुला कशाला बोलवलं होतं? हा कशाला? मी कशाला? नाही ग, खरंच मी तुला नव्हतं बोलवलेलं. आय एम सॉरी सर. मला वाटलं की तुम्ही नेहमीप्रमाणे बोलवलं. हा नाही. मला सॉरी सर. माझं चित्त थाऱ्यावर नाहीये ना. हा हो हो, साहजिक आहे शोभना. मला कळलंय सगळं. हा काय? ते आय मीन तुझ्या नवऱ्याबद्दल. हा तो खूप त्रास देतो तुला. हो. त्याबद्दलच मला तुझ्याशी बोलायचं होतं. ओके ओके सर. हा बघ ना, बिनधास्त बघ आमचं ऑफिस. इकडे बघ, हे बघ, हे माझं टेबल आहे. इथे मी बसतो. ही माझी खुर्ची. 2 हँडल्स आहेत त्याला. थोडीशी शिलाई इकडची उसवली. ही माझी पुस्तकं आहेत. बॅग मी इथे ठेवतो. हे बघ इकडे बघ, पाण्याचा ग्लास इथे. पेन स्टँड आहे. त्यात 3 पेन आहेत. 1 पेन्सिल आहे, 1 स्केच पेन आहे. त्यातलं 1 पेन चालत नाही बस. नेहमी. बस प्लीज बस. हे काय दाखवतोस तू मला? नाही एवढंच नाही काही. अरे आमच्या ऑफिसमध्ये खूप काही आहे. हे बघ, पुस्तकं बघ, केवढी पुस्तकं आहेत बघ लॉची. आणि तिथे तर अख्खी लायब्ररी आहे आमच्याकडे. खूप प्रिंटर्स आहेत, कम्प्युटर्स आहेत. खूप प्रिंटआउट्स त्यातनं बाहेर पडतात. प्रिंटर्स म्हणा. आमच्याकडे ना असं ज्ञान वाहत आहे अगदी. म्हणजे पॉझिटिव्ह अशा वाईब्स आमच्या ऑफिसमध्ये असतात बरं का. म्हणजे नवीन कोणी रिक्रूट झाला ना तर त्याला असं वाटतं की लगेच आपण वकिली सुरू करू. इतका कॉन्फिडन्स असतो. म्हणजे बघून घ्या सगळं. म्हणजे आमची ही कंपनी आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणार आहे. प्रधान तर लवकरच एस्टॅब्लिश करणार आहेत ते. म्हणजे तुझ्या ऑफिसमध्ये तू जाशील ना आता, तेव्हा तुला असं ते छोटंसं वाटेल. एक मिनिट. हा कसला माज आहे? आमच्या ऑफिसमध्ये काय काय आणि किती किती मॅटर्स आहेत माहितीये तरी का तुला? DRT ला जाता का तुम्ही? नाही, आम्ही जातो. कन्झ्युमर आणि फॅमिलीचे किती मॅटर्स आहेत तुमच्याकडे? खूप 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 आहे. नाही 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 नाही, असं खूप वगैरे जनरल उत्तर नकोय मला. आमच्याकडे 400 आहेत. वाव. माज नकोय. एक मिनिट. आपण इथे म्हणजे मला तुझा प्रॉब्लेमच कळत नाही. म्हणजे इथे कलगी तुला आपल्याला खेळायचंय की तुला ऑफिस बघायचंय? मी तुम्हाला सांगितलं. मला असं फर्निचरचं काय दाखवतोय सगळं? मला माणसं दाखव ना, त्यांना भेटव. काय माणसं आहे आधी सांगायचं. सगळ्यांनी इकडे या. ह्या सगळ्यांची ओळख करून द्यायची. अगं देतो ना, त्यात केवढं. या हा आमचा सगळा स्टाफ. हॅलो. ओके जा आता सगळ्यांनी जा. अरे माझी ओळख करून. अरे होतो. या परत या. हिची ओळख करून देतो. ही ऍडव्होकेट ईशा देशमुख. जा सगळ्यांनी जा आता पटकन. हा जाऊया. काय? ओ हे काय आहे? हे कोण आहे? पाळंदे. अगं आमचा स्टाफ पाळंदे. तुम्ही इथे काय करताय? कुठं? वा, लाल पॅन्ट लकी आहे यांची. खूप आवडते मला. सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, गळ्यात चैनी. खूप पगार देतो ना आपण तुम्हाला. मी कळलं पाहिजे लोकांना. रिच ऑफिस आहे आपलं. मी तर म्हणतो प्रतिष्ठित वकिलांच्या ऑफिसमध्ये हाच ड्रेस कोड केला पाहिजे. एकतर ऑफिसमध्ये उशिरा येऊन इथे काय शोधत होतात तुम्ही? काही नाही हो, मॅडम काहीतरी शोधत होत्या, त्यांना मदत करायला गेलो. कोण मॅडम? चुप. हे एक शब्द बोलायचा नाहीये. कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये. बघतो मी नंतर सगळ्यांना. अरे वा, कारण देतो काहीतरी. या आता. लोकांना वाटेल की आपण खूप पगार देतो त्याला. हो ऐक ना मी काय म्हणते. या तुझ्या टेबलवर माझा फोटो ठेव ना. माझ्या टेबलवर मी पण ठेवणार आहे तुझा. अरे गुड आयडिया. नाही म्हणजे माझ्या डोक्यात आलंच होतं ते. मी ठेवणार होतो पण काही तुझा फोटो नाहीये माझ्याकडे. चल निघूया, उशीर होतोय तुला. काही मदत लागली तर मला हक्कानी सांग. आय एम देअर टू हेल्प यू. येस सर.
झालंय माझं बोलून. अजून काही नाही बोलायचंय मला. ओके. यू मे कंटिन्यू युअर वर्क. राईट. थँक्यू सर. काय काय झालं शोभना तुला? चक्कर आल्यासारखं झालं जरा. अरे बापरे, मी नारायणला सांगून उसाचा रस मागू का? नाही उसाचा रस वगैरे काही नको मला. विकनेस आहे मला, जरा गळून गेल्यासारखं वाटलं, पण ती गेली की जाईल तो. कोण कोण गेली की? हा, चक्कर. हा हो. जरा यू मे कंटिन्यू सर. हा मी बसते इथे. हा 5 मिनिटं बसते मी सर इथे. हा. शोभना, मला उसाचा रस चालेल सर, विदाउट आईस. बर. ऍक्च्युली शोभना, मला निघायचंय आता बाहेर. हो सर, मी बसते इथे 5 मिनिटं, मला जरा बरं वाटेल. ओके. एसी चालत नाही ना बाहेरचा तो. हो हो. थँक्यू सर. या. परमेश्वरा. ओम. सुरळीत जाईल ते माझं आयुष्य कसलं. हॅलो सर. हॅलो. मग ईशा, आज कशी काय इकडे? अहो नाही, सहजच आले होते. हा. मी पाहिलं नव्हतं ना तुमचं ऑफिस. अरे हो, तू पहिल्यांदाच आलीस नाही का आमच्या ऑफिसला? हो. वा वा. मग बाकी? बाकी बाकी काय नाही. हे मध्ये सर चल. हे मला माहितीये. माहिती तुला? वा, कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. सो अखेर तुमचं मॅरेज ऍप्लिकेशन तुम्ही फाईल करताय तर? अहो काहीतरी काय सर, लग्न. तुम्ही एकदमच पुढे गेलात. आपण आता पुढे जाऊया. हा, अरे थांब जरा. ते पहिल्यांदा आले ती आपल्या ऑफिसला. काही चहा कॉफी वगैरे विचारशील की नाही तिला? नाही, तिला विचारलं, तिला नको आहे कॉफी, तिला कोर्टात जायचंय. हो, म्हणजे ऍक्च्युली खरंच जायचंय कोर्टात मला आता. अरे तू काय आता परत कधी येऊ शकतेस ना कॉफी प्यायला. हो येईन ना, नक्की येईन. मग कसा वाटला आमचा ओम? ओम छानच आहे, पण खरं तर त्याच्या घरचे जास्त छान आहेत. आणि आई बाबा तर इतके गोड आहेत म्हणून सांगू. हा. येतो आम्ही येतो. चल. ओम 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 ओम. शोभनाला चक्कर आली. अरे बापरे. कुठे? माझ्या केबिन मध्ये बसली ती. वा. हा. कशी काय आली एकदम चक्कर तिला? स्ट्रेस. साहजिक आहे ना रे, म्हणजे काही नाही, आता ठीक आहे, ती बसले शांतपणे. जरा लक्ष ठेव तिच्यावर. हा. हो. सो बाय. बाय सर, बाय. बाय. शोभना नावाची आणखी एक बाई आमच्या ऑफिसमध्ये काम करते. तिच्यामुळे मी माझ्या आईला कधीच मिस करत नाही. हा, मग ठीक आहे ना. मला असंच वाटलं होतं, शोभना नावाची आणखीन एक बाई असूच शकते की. हो ना. मग मी काय एक्सप्लेन करतोय? गरज नसताना एक्सप्लेन करायची सवयच आहे मला. यामुळे घोळ होऊ शकतो. काय नाही. चल निघूया. आपण बघून यायचं का त्यांना? नाही, तिला पुन्हा चक्कर येईल. तुला कोर्टात जायला उशीर होतोय. चल. हो. म्हणजे हे काय? का चेक केली? का? एखादी निखळली तर फार मोठा अपघात होऊ शकतो. माझ्यावर जबाबदारी दिली या ऑफिसच्या. ये सांगतो तुला सगळं सविस्तर. ये.
ओके बाय 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 शिव बंद करो जाओ नीचे जाओ जल्दी बाय 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 तुला सांगितलं होतं ना मला विचारल्याशिवाय कोणाला आतमध्ये सोडू नकोस म्हणून काम चुकारपणा करतात नुसते हो सर मी तर फाईल घ्यायला गेलेलो प्रधान सरांनीच सांगितलेलं मला का माहित इकडे कोण येते असू नकोस कारण देत आहेत वाईट वाटलं का रे तुमचं ना काहीच होऊ शकत नाही मग वाईट वाटू दे कोण लोक आहेत ही पुन्हा पुन्हा मला विचारल्याशिवाय कोणाला आतमध्ये सोडलंच ना तर बघ हसू नकोस मूर्ख आहेस का कल शून्य चल ना फोन काय होतंय अरे ओम ओम काय झालं? फोन फोन ईशाचा फोन हो हॅलो हॅलो ईशा कुठे कुठे कट झाला फोन अरे म्हणजे ती खालीच आहे अजून हा की कुठे असेल ती 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 वर येऊ शकते म्हणजे काही होऊ शकतं अरे अगं ए आता कुठे लपतेस अरे ईशा आहे ना फोन वर होती ती पण मी जातो खाली नाही तर ती वर येईल मी बघतो ए परमेश्वरा मॅडम काही शोधताय का हा फाईल शोधते ना काय शोधणार अजून मदत करू का तुम्हाला नाही नाही थँक्यू जा काम कर तू अरे यार, हिचा फोन का नाही लागत आहे ती वर यायला निघाली असेल तर नाही नाही, मी तिला पार्किंग मध्येच गाठतो मरू दे ए बाबा ती ईशा आली ना तर आतमध्ये अजिबात सोडायचं नाहीच हा. तू जर तिला आता आतमध्ये सोडलंच ना तर तू आहेस आणि मी आहे काय कळलं आपण दोघंही आहोत अरे म्हणजे तिला जर तू आतमध्ये सोडलंस तर जीव घेईन तुझा हो सर वाईट वाटलं का रे नाही हसू नकोस वाटू दे वाईट वाटू दे तिला आतमध्ये सोडू नकोस मी येतो हाय हाय हो मॅडम हे बघा काय काय हे बघा मॅडम कुठे घुसताय तुम्ही घुसताय एक्सक्यूज मी येऊन गेले होते आता मला ऍडव्होकेट ओम चौधरींना भेटायचंय मला विचारायचं ना आधी तुम्ही हात नाही जाऊ शकत नाही एक मिनिट तुम्ही मला ओळखलं नाहीयेत बहुतेक मी ऍडव्होकेट ईशा देशमुख आहे ऍडव्होकेट ईशा कुठे आहात तुम्ही नाही मी आहे ऍडव्होकेट आणि
तुम्हाला माझी डिग्री दाखवायची गरज नाहीये मला, राईट? नाही म्हणजे तुम्ही आत नाही जाऊ शकत. हे बघा तुम्ही हसू नका तुम्ही. आधी मी एक मिनिट, मी तुमच्याशी का बोलतेय? अरे काय आपलं बेबीज डे आउट चाललाय का? कुठे आहेस तू? तू कुठे आहेस? माझी गाडी चालू होत नाहीये म्हणून मी कधीपासून तुला फोन करतेय, तर महत्वाच्या आणि ऐन गरजेच्या वेळी फोन का उचलत नाहीस माझा? हा तुमचा पिऊन मला आत सोडत नाहीये. मी इथे 2 मिनिटांपूर्वी येऊन गेले. कोण आहे? माझं इतकं डोकं फिरलं ना. हो ऐक ना सॉरी काय ना सॉरी नाही, सॉरी नाही. मी तुमची तर कंप्लेंट करणार आहे प्रधान सरांकडे. तुम्ही फार वाईट वागल्या का माझ्याशी? ओ मॅडम, पण त्यांनीच मला सांगितलेलं. कुणी? ईशा ऐक ना माझं, त्याला आधी गप्प बसायला सांग. गप्प बसा तुम्ही. ते पण चिडले तुमच्यावरती. ऐक ना माझं ऐक ना, मग त्याच्याशी बोल. त्याची काही चूक नाहीये ग. काय ना हे ऑफिस मध्ये तसं सर्क्युलरच काढलंय की कोणाला आत सोडायचं नाही. म्हणजे अगं काय झालं, ते एक जरा स्फोटक व्यक्ती आलीये, हे स्फोटक केस आली आहे. त्यामुळे सगळं कुठली फाईल लीक व्हायला नको, त्यामुळे हे असं सगळं ठरवलंय. कुठली फाईल? कसली केस? काय म्हणतोस तू? ऍडव्होकेट ईशा, आपण कुठल्याही रिलेशन मध्ये असलो तरी सुद्धा हे प्रोफेशनल इथिक्स मध्ये बसत नाही ना. तू शांत बस आणि ऐक. तू आता लगेच खाली आला नाहीस ना, ताबडतोब तू आठवडाभर मला विसर. मग अगं मी खालीच आहे. खाली काय तू? एक मिनिट, तिथे ओरडू नकोस ना. तो ऑफिस मधला पिऊन आहे आणि मी त्याचा बॉस आहे. त्याच्यासमोर नको ना. खाली आहे ना, खाली येऊन ओरड मला. मी आहे इथे, थांबलोय, वाट बघते तुझी. ओके. na 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 na